चंद्रपुरात मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरू झाले आहे। यासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांना डिजिटल प्रशिक्षण देण्यात आले आहे। सर्व माहिती मोबाईलमध्ये एकत्र फीड करायची असल्याने इंटरनेट हा कळीचा मुद्दा आहे। कमकुवत इंटरनेटमुळे अनेक ठिकाणी सर्वेक्षकांचा वेळ वाया जात आहे। शिवाय केवळ 2च प्रवर्गातील माहिती भरायची असल्याने सर्वेक्षकांना इतर समाजातील लोकांच्या प्रश्नांचाही सामना करावा लागतोय। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार सर्वेक्षणाच्या कामाकरिता चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, शिक्षक आणि इतर कर्मचारी असे एकूण 4800 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर कृषी अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, मंडळ अधिकारी व इतर असे एकूण 270 अधिकाऱ्यांची पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। सर्वेक्षणाच्या अनुषंगाने आयोगाकडून नियुक्त पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट येथील प्रशिक्षकांकडून जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय नोडल अधिकारी तसेच प्रत्येक तालुका प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले। घरोघरी येऊन सर्वेक्षणाचे कामकाज करणाऱ्या प्रगणकांना आयोगाकडून ओळखपत्र देण्यात आले आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील विविध भागात दुर्गमतेमुळे हे सर्वेक्षण प्रशासनाच्या दृष्टीने आव्हान ठरणार आहे। आमचं काल या सर्वेक्षणाच्या मराठा आणि खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाच्या संदर्भात प्रशिक्षण झालं आणि आजपासून आम्ही सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात केली। आम्हाला या ठिकाणी ज्यांच्या घरी आम्ही या सर्वेक्षणासाठी जातो आहे, काही थोड्याफार अडचणी निर्माण होत्या। नेटवर्कचा मोठा इश्यू या ठिकाणी राष्ट्रवादी नगरमध्ये आहे। आम्हाला काम करत असताना नेटवर्क नसल्यामुळे बराचसा वेळ आम्हाला या ठिकाणी लागतो। काही अडचण आली तर आम्ही फोन लावायला, आमच्या अधिकाऱ्याला लावायला गेलो तर तेही फोन लागत नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला एखाद्या घरी गेलो आम्ही सर्वे करायला, त्या ठिकाणी बराचसा वेळ लागते। दुसरी गोष्ट, या ठिकाणी आम्ही मराठा आणि खुल्या प्रवर्गातील लोकांचा सर्वे करतोय, त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांचे आम्हाला प्रश्न विचारतात की फक्त मराठा आणि खुल्या प्रवर्गातील लोकांचा सर्वे का केला जातोय, आमचा का सर्वे होत नाही। कारण बाकी इतर मागासवर्गीय जे आहे, SC, ST, OBC आहे, त्यांचा आम्ही फक्त त्या ठिकाणी नाव विचारतोय, मोबाईल नंबर घेतोय, त्यांचा आधार कार्ड नंबर विचारतोय आणि त्यांची जात विचारतो। त्यांची जात विचारली, कुणबी असेल, तेली असेल, माडी असेल किंवा महार असेल, तर त्यांचा त्याच्यानंतर जातीच्या नंतर त्यांचा पुढे सर्वे होत नाही। त्यांचा शैक्षणिक, सामाजिक मागासलेपणा या ठिकाणी सर्वेक्षण होत नाही। फक्त या ठिकाणी मराठा आणि खुल्या प्रवर्गातील लोकांचाच होते। त्याच्यामुळे अनेक लोक आम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारत आहेत। सरकारचा आम्हाला आदेश आहे आणि त्या पद्धतीने आम्ही मराठा आणि खुल्या प्रवर्गातील लोकांचं या ठिकाणी सर्वेक्षण करीत आहोत।